हिंगोलीच्या पोलीस पाटील पदासाठी आज परीक्षा होतीये। 343 पदांसाठी 21 केंद्रांवरती ही परीक्षा होणार आहे। 4,500 उमेदवार हे आज परीक्षा देणार आहेत। परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे। तर तपासणीनंतरच उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जातोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। हिंगोली जिल्ह्यातील 443 पोलीस पाटलाची पदभरती सुरू असून आज या पदभरतीसाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी सध्या उभा आहे हिंगोली शहरातील कन्या शाळा परिसरामध्ये। या ठिकाणी एक परीक्षा केंद्र आहे जे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जी पदभरती केली जाते त्यासाठी निर्माण करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जे परीक्षार्थी उमेदवार आहेत ते त्यांचे हॉल तिकीट घेऊन या परीक्षा केंद्रावर दाखल होत आहेत। तर पलीकडे बघू शकता पोलिसांच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांची चांगल्या पद्धतीने तपासणी केली जाते। कुठलीही कॉपी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी पोलिसांच्या वतीने बाळगली जाते। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील 443 पोलीस पाटलांच्या पदभरतीसाठी हिंगोलीमध्ये एकूण 21 परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। यासाठी साधारणतः 4,500 उमेदवार आज या पोलीस पाटलांच्या पदभरतीसाठी परीक्षा देणार आहेत। यांचा निकाल सुद्धा लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। आणि पारदर्शक पद्धतीने ही पोलीस पाटलाची पदभरती व्हावी यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्वतः या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.